नमस्कार. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अक्षराचे आई बाबा हे भुवनेश्वरी सोबत बोलण्यासाठी आलेले असतात आणि ते भुवनेश्वरी सोबत बोलत असतात. तिला म्हणत असतात की आता कसं आहे, जे झालं ते झालं, पेल्यातलं पाणी पेल्यातच राहू द्यावं ना. कसं आहे, आपल्या घरात घडलेलं आहे ते घरातच राहू द्यावं. अक्षराला तुम्ही पुन्हा एकदा या घरी आणावं असं ते विनंती करत असतात. तेव्हा लगेचच भुवनेश्वरी बोलू लागते. कसं आहे माहिती आहे का जयदेवराव, त्या दिवशी जे घडलं, सुनबाई आणि आमच्यामध्ये पैज लागली होती, बरोबर आहे. मग जे आमच्या बाबतीत जर तसंच घडलं असतं तर आम्ही घर सोडून आलो असतो की तुमच्या घरदाराकडे 4 दिवस राहिला. कसं आहे, तेच होतं ना आमचं दोघींचं ठरलेलं. कसं ती सुनबाई आहे म्हणून मी तिला माफ केलं, मी तिच्यावर चिडले नाही, तिला एका शब्दाने दुखावलं नाही, तिला काहीच बोलले नाही. पण सुनबाईंनी हे करायला नको होतं. घरी हळदी कुंकू होतं आणि सुनबाई पोलीस घेऊन आल्या आणि सर्वांच्या समोर त्यांनी आमच्यावर वाटेल ते आरोप केले. त्याच्यानंतर ते सर पण आले, त्यांनी पण सांगितलं की असं काही नाही. आणि मग इकडे सुनबाईंनी गोंधळ घालायला सुरुवात केली होती. अधिपतींना फक्त आम्ही एवढीच आठवण करून दिली की आमचं ठरलेलं काय होतं. जे कोणी हरणार आहेत, जे कोणी चुकीचं असणार आहेत त्यांना या घराच्या बाहेर हाकलून द्यायचं. अधिपतींनी त्यांच्या हाताला धरलं आणि त्यांना या घराबाहेर काढलं. आमचा याच्यात काही संबंध नाही आहे. त्यावेळेस चारुहास सरांनाही वाईट वाटतं, कारण भुवनेश्वरीने सगळा डाव उडवून लावलेला असतो हे त्यांच्या लक्षात येतं आणि भुवनेश्वरी बरोबर खेळी खेळलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अधिपतीने जे काही केलेलं आहे ते भुवनेश्वरी आता सांगत असते आणि म्हणते, कसं आहे, नवरा बायकोचं भांडण आहे, नवरा बायकोच्या भांडणात जे कोणी मध्ये पडतं तेच वाईट होतं, त्यामुळे मी तर आता या भांडणात पडणार नाही आणि आता आम्हाला मीटिंगला निघायचं आहे, तुम्ही पण नाश्ता केल्याशिवाय इथून जायचं नाही असं सांगून दुर्गीला म्हणते की चल. आणि दुर्गे तू पण सांग यांना, त्या दिवशी मी काय बोलले होते का सुनबाईला एका शब्दाने वाईट? दुसरं कोण असतं तर त्याची मी पूर्ण वाट लावली असते, पण सुनबाई आहे आमची, सुनबाईबद्दल आम्ही असं कसं करेल असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अधिपती अक्षराकडे आलेला असतो. तो अक्षराला म्हणत असतो की आत येऊ का, मला ना कंप्लेंट करायची आहे. त्यावेळेस अक्षरा म्हणते, कोणाची कंप्लेंट, काय झालेलं आहे? नाही, एका टीचरची कंप्लेंट करायची. कसं आहे, टीचरांनी मुलांच्या शंका असतात त्यांचं काय ते निरसन का काय असतं ते केलं पाहिजे ना, पण आमच्या ज्या टीचर आहेत त्या शंकेचं निरसनच करत नाहीत. अक्षरा म्हणते, अहो पण किती प्रश्न विचारता ना तुम्ही, त्यामुळे होत असेल प्रॉब्लेम, कोण आहे ते? तेव्हा अधिपती म्हणतो, अहो कसं आहे माहिती आहे का, आम्ही ना लेट ॲडमिशन घेतलं, सगळी मुलं पुढं गेले, त्यांचा अभ्यास पुढं गेला आहे. आत्ता मी 9वीत ॲडमिशन घेतले, परत 10वी व्हायची, परत कॉलेजला जायचो, परत लग्न, लेकरं बाळं, या सगळ्याला खूप उशीर होईल. हा, लग्न आमचं झालं आहे म्हणा, पण या सगळ्याला खूप उशीर होईल. यामुळंच आता आम्ही सांगतोय काय माहिती आहे का, की आम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे. त्यावर अक्षरा म्हणते, हो बरोबर आहे, पण लेट ॲडमिशन झालं आहे ही तुमची चुकी आहे, या शिक्षकांची काय चुकी आहे? बरं कोणत्या टीचर आहे त्यांची तक्रार करायची, त्यांचं नाव तर सांगा. अधिपती म्हणतो, मराठीच्या टीचर आहेत. त्यावरती लगेच अक्षरा म्हणते, म्हणजे तुम्ही माझीच कंप्लेंट माझ्याकडे करताय? अधिपती म्हणतो, नाही, तुमची कंप्लेंट मी तुमच्याकडे नाही करत आहे, मी आहे ना आमच्या मराठीच्या टीचर आहेत त्यांची कंप्लेंट इकडे हेडमास्टरांकडे करतोय. हे जेव्हा अधिपती बोलत असतो तेव्हा अक्षराला हसू येत असतं. अधिपती म्हणत असतो की कसं आहे, मला असं वाटतंय की मग काय करायचं? तेव्हा अक्षरा म्हणते, अहो कसं आहे, वर्गातल्या मुलांचा अभ्यास मागं राहतो ना तुम्हाला जर शिकवत बसलं तर, कारण तुम्हाला खूप शंका असतात, तुम्ही स्वतः अभ्यास करा. अक्षरा म्हणते, अधिपती म्हणतो की अहो आम्हाला घरी कामं असतात हे सोडून बाकीची पण. त्यावर अक्षरा म्हणते, हो सगळं ते मान्य आहे मला. मग अधिपतीला म्हणते, तुमच्याकडे काय आहे का पर्याय? अधिपती म्हणतो, सांगू का मी? तेव्हा अक्षरा म्हणते, हो सांगा ना, काय पर्याय आहे तुमच्याकडे? अधिपती म्हणतो, मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही जर आमची ट्युशन घेतली तर, शाळा सुटल्यावर वेळ दिला तर. अक्षरा म्हणते, हो मला पण शाळा सुटल्यावर माझी काही कामं असतात ना. त्यावरती अधिपती म्हणतो, हो बरोबर आहे, पण कसं थोडं बघा ना. नाही, अक्षरा म्हणते, हां बघते. तेव्हा अधिपती म्हणतो, फिक्स ना उद्यापासून? तेव्हा ती म्हणते, रोज रोज नाही वेळ देता येणार. तेव्हा अधिपती म्हणतो, बरं मग कधी देता येणार ते तरी सांगा मला. तेव्हा अधिपतीला ती म्हणते की उद्या सांगते. आणि मग अधिपती म्हणतो की मग कुठं भेटायचं? त्यावेळेस ती म्हणते उद्या सांगते. तेव्हा अधिपती म्हणतो की ठीक आहे, मला उद्या शाळेत आले की सांगा. तेव्हा ती म्हणते की हो. आणि मग अधिपती म्हणतो थँक्यू, आणि तो अक्षराच्या रिप्लायची वाट बघत बसतो. आणि मग अधिपती अक्षरा काहीच बोलत नाही. तेव्हा तो म्हणतो जाता जाता, साधं ऑफकोर्स तरी म्हणायचं होतं ना. अक्षरा गालातल्या गालात हसते. त्यानंतर अक्षरा आता शाळेतून बाहेर आलेली असते आणि तेवढ्या तिला समोरच शिवानी दिसते. शिवानीला पाहून ती म्हणते, हे शिवानी ताई तुम्ही इथे, बरं झालं योगायोगाने भेट झाली. त्यावेळेस शिवानी म्हणते, तुमचं काय चाललं आहे, कशी चालली आहे शाळा? तेव्हा अक्षरा म्हणते, कोणाला सांगू नका, मला तुम्हाला सांगायचं आहे, अधिपतींनी शाळेला ॲडमिशन घेतलं आणि ते शाळेत येत आहेत. शिवानी म्हणते, कसलं भारी आहे, काय भाऊजी प्रेमासाठी काय पण करायची तयारी आहे त्यांची. तेव्हा ती म्हणते की हो पण मला माहिती आहे, हे जर त्यांनी भुवनेश्वरी मॅडमना विचारून केलं असतं तर खूप छान वाटलं असतं. त्यावेळेस लगेचच इथे शिवानी म्हणते, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का?
त्यांना घरी बसलं पाहिजे. तुम्हाला आवडत नसेल तर तसं सांगा ना, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमना सांगा, मोठ्या सरकारांना, की अधिपती शाळेत येत आहेत म्हणून. तुम्हाला खात्री आहे ना अधिपतींना सांगा. अधिपतींनी घरी सांगितलं नसेल. तेव्हा अक्षरा म्हणते हो मला खात्री आहे, पण मी कुठं म्हणले की मला ते शाळेत आलेले आवडत नाही. तसं केलं तर मायात आणि भुवनेश्वरी मॅडममध्ये काय फरक आहे. मग शिवानी म्हणते तुम्ही पण भारी ॲक्टिंग करता हो. अक्षरा म्हणते तुमचं काय झालं, ते तुमची ही होती स्पर्धा होती त्याचा. त्यावर शिवानी म्हणते हो ॲक्टिंगमध्ये मला फर्स्ट प्राईज मिळालं, तुम्ही पण भारी ॲक्टिंग करताय. तुम्ही सांगत नाही आहे मला तुम्हाला अधिपती आवडतात की नाही शाळेत आलेले. त्यावेळेस अक्षरा शांतच राहते, हसत असते. त्यानंतर ती सांगते की कसं आहे माहिती आहे का, खूपच प्रॉब्लेम होत आहेत. त्या दिवशी त्या निखिलला नोकरीवरून काढलं, घरात खूप टेन्शन आहेत. त्या इराला असं वाटत असतं की हे सगळं मी आणि अधिपती मुद्दाम करतोय. त्यावेळेस लगेचच तिथे शिवानी बोलू लागते की निखिलला नोकरीवरून असंच नव्हतं काढलं, त्याने कंपनीचं 1.5 कोटींचं नुकसान केलं. कारण मशिनरी हँडल करायचं काम त्याचं आहे, तो इंजिनियर आहे ना, आणि त्याच्याकडून घोळ झालेला होता म्हणून त्याला नोकरीवरून काढलं होतं. त्यावर शिवानीला अक्षरा म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं. शिवानी म्हणते आमचे हे नाहीत वय त्याच कंपनीत कामाला आहेत की. आणि शिवानीने हे सांगता क्षणी अक्षराला धक्का बसतो. अक्षरा म्हणते काय. त्यावेळेस अक्षरा सांगते की हो, आणि मग मी अधिपतींशी बोलले म्हणून अधिपतींनी निखिलला कामावर घेतलं, आणि ती इरा जी आहे ना ती घरात येऊन गोंधळच घालत असते. हे सर्व शिवानी आणि अक्षराचं बोलणं झालेलं असतं. त्यावेळेस शिवानी म्हणते की मग आता पुढं काय. अक्षरा काहीच बोलत नाही. तिला खरं तर आता वाईट वाटत असतं की अधिपतीला ती वाटेल ते बोललेली असते. इकडे अधिपती घरी आलेला असतो, तो अभ्यास करत असतो, आणि त्याच वेळी दरवाजात बाहेर दुर्गी आलेली असते. अधिपती कोण आहे विचारतो. दुर्गी म्हणते मी आहे. त्यावेळेस अधिपती पटापटा त्याची पुस्तकं सगळी ब्लँकेटच्या खाली लपवून ठेवतो आणि म्हणतो की आहे दरवाजा उघडा, आत या. आणि मग मावशी आत या असं म्हटल्यावर दुर्गी आत येते. दुर्गी म्हणते अधिपती मला ना तुला सांगायचं आहे, चंचीचं अरे काय चाललंय कळणच गेलंय, आणि मला ताई तिकडं जाऊ पण देत नाही रे. मला जायचं आहे, चंचीला भेटायचं आहे, माझी लेक आहे ती. तुला पण तसंच वाटतं ना रे अधिपती, सुनबाई घरी नाहीत तर तिला जाऊन भेटावं. तू काय करतो. अधिपती म्हणतो हां. त्यावेळेस ती सांगते कसं आज सुनबाईंची आई वडील आले होते, पण ताईनं काय केलं माहिती आहे का, सगळा डाव उधळून टाकला त्यांचा. काय नाही, तिच्याच मनाचं खरं केलं. विनंती करत होते अक्षराला घेऊन या, अक्षराला घेऊन या, पण ऐकलं नाही. अधिपतीला भारी वाटत असतं. अधिपती म्हणतो की मग काय झालं. दुर्गी म्हणते मग काय, ते गेले तसेच निराश होऊन दोन पाडून. पण मला ना चंचीची काळजी वाटते. मी काय म्हणते अधिपती, तुम्ही जाऊन येता का चंचीकडे एकदा. तुम्ही लांबनं बघून या फक्त, सरकारी इस्पितळात आहे ती, आणि मला येऊन सांगा, कारण मला ताई जाऊ देत नाही. मला म्हणते बॅग घ्यायची तू पण जायचं मग तिकडंच. काय करू सांगा. अधिपती म्हणतो हो जातो. दुर्गी म्हणते उद्या चाल ना. तेव्हा अधिपती म्हणतो हो. आता दुर्गीने स्वतःहून भुवनेश्वरीचा जो डाव आहे तो अधिपतीला सांगितलेला आहे, आणि अधिपती नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा काम करत असते. त्यावेळेस आई म्हणते की अगं अक्षरा उशीर होतोय, चल पटकन जेवण करून झोपूया. त्यावेळेस ती म्हणते नाही मला इराशी बोलायचं आहे, इराकडे काम आहे. त्यावेळेस ते दोघीजणी विचारतात की नक्की काय आहे. बाबा पण विचारतात. अक्षरा म्हणते नाही मला बोलायचं आहे तिच्याशी. इरा येते आणि म्हणते कोणाला बोलायचं आहे माझ्याशी. इकडे बाबा म्हणतात की अगं ती निखिलसोबत गेलेली होती, ती खाऊनच येईल. अक्षरा म्हणते नाही बोलायचं आहे. आणि मग इरा आली की इराला ती विचारते की इरा तू आमच्यापासून काय लपवले असं जे आम्हाला सांगितलं नाहीस. नाही आम्हाला कळलं पाहिजे तू काय लपवलं आहेस ते. त्यावर इरा म्हणते काय नाही, मी कुठं काय लपवलं. तेव्हा इराच्या बाबतीत लगेचच अक्षरा बोलू लागते. कसं आहे माहिती आहे काही बाबा, त्या दिवशी निखिलला कामावरून काढून टाकलं म्हणून इराने गोंधळ घातला होता. पण निखिलला कामावरून का काढलं हे इराला नक्कीच माहिती असणार ना, का काढलं होतं कामावरून. त्यावेळेस इरा काहीच बोलत नाही, शांत राहते. त्यावरती अधिपतींवर तू आमच्यावर आरोप करत होतीस असं अक्षरा बोलू लागते. त्यावर इरा म्हणते की मी कोणावर काही आरोप केलेले नाहीत, मी काहीच केलेलं नाही. अक्षरा म्हणते कोणी काय केले कोणी नाही केले हे मला सगळं माहिती आहे, फक्त आता मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की तू हे सगळं का केलं होतंस आणि हे कोणाच्या सांगण्यावरून केलं होतंस. असं म्हणत अक्षरा इराला धमकावत असते, तिला जाब विचारत असते. इरा म्हणत असते की मला या भाषेत बोलायचं नाहीस तू, कारण हे जे सगळं काय आहे ते तिकडे जाऊन विचारायचं. आणि मग अक्षरा सांगते की ठीक आहे तुला नाही सांगायचं ना, मग मी सांगते काय झालेलं होतं. आणि अक्षरा सर्वांच्या समोर सांगू लागते की निखिलने कंपनीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. 1.5 कोटी रुपयांचं कंपनीचं नुकसान केलेलं होतं, म्हणूनच निखिलला कंपनीतून काढून टाकलं होतं. पण हिला असं वाटतंय की मी आणि अधिपतींनी मिळून काढलेलं आहे आणि हिनं कांगावा केलेला होता. सत्य काही हिनं सांगितलंच नाही, आपल्यापासून ते लपवून ठेवलेलं होतं. अक्षरा या भाषेत बोलत असते तेव्हा इराची बोलती बंद झालेली असते आणि अक्षराने इराचा पूर्ण डावच उधळून लावलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.